आहे, कारण आज आपण असा विषय घेऊन आलो आहे जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो, पण विचारायला भीती वाटते, पाहायला भीती वाटते आणि या विषयाबद्दल बोलायलाही भीती वाटते. मृत्यू, अपघात, राशी, एकादशी आणि मृत्यूनंतर काय होतं. कधी अचानक कुणाचा अपघात होतो, कधी शांत झोपेत त्याचा मृत्यू येतो, कधी आपण विचारात पडतो, असं का झालं. वेळ आधीच ठरलेली असते का. राशीचं किंवा ग्रह कारणीभूत असतात का. एकादशीला मृत्यू झाला तर काही वेगळं होतं का. मृत्यूनंतर आत्म्याचं काय बरं होतं. आजचा हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, फक्त कोणतीही अफवा पसरवण्यासाठी नाही, हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी आहे मंडळी, गैरसमज दूर करण्यासाठी आहे आणि मनाला थोडी शांतता देण्यासाठी आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुमच्या मनातले अनेक प्रश्न आज शांत होतील. चला तर मंडळी, आपण या व्हिडिओला सुरुवात करूया. एकादशीला मृत्यू होणं शुभ मानतात, खरं आहे का. एकादशीला मृत्यू म्हणजे मोक्ष मिळतो का. हा श्रद्धेचा विषय आहे की नियम. एकादशीचं खरं आध्यात्मिक महत्त्व काय. मृत्यू कोणत्या दिवशी होतो, याला खरंच अर्थ असतो का. मृत्यू झाल्यावर आत्मा लगेच निघून जातो का. आत्मा देहाजवळ किती वेळ राहतो. मृत्यूनंतर आपलं रडणं आत्म्यावर परिणाम करतं का. 13 दिवसांचे विधी का केले जातात. आत्म्याला भूक, तहान, वेदना होतात का. आत्मा घरी परत येतो का. अचानक मृत्यू झालेल्या आत्म्याचं काय होतं. गरुड पुराण खरंच भीतीदायक आहे का. आत्मा पुनर्जन्म घेतो का. कोणाला मोक्ष मिळतो का. मृत्यूची भीती मनात ठेवावी का. आपण जिवंत असताना काय केलं पाहिजे. आपलं चांगलं आयुष्य म्हणजे काय. मृत्यूचा विचार जीवन कसं बदलतो. श्रद्धा आणि शांतता कशी मिळवायची. नमस्कार मंडळी, आजचा विषय फार गंभीर आहे, पण तितकाच शांत करणारा आहे. मृत्यू झाल्यावर नेमकं काय होतं. आत्मा लगेच जातो का. त्याला आपली माणसं दिसतात का. आपण रडतो, त्याचा परिणाम आत्म्यावर होतो का. हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात, हो की नाही. येतात ना. तर जाणून घेऊ या प्रश्नाची उत्तरं. आपण लक्ष द्या. हे प्रश्न प्रत्येकाच्या मनात येतात, कारण मृत्यू अटळ आहे, पण त्याचं उत्तर कोणी प्रत्यक्ष पाहून सांगू शकत नाही. आज आपण हा विषय भीतीने नाही, तर समज आणि श्रद्धेने पाहणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात ठेवा, मृत्यू म्हणजे शेवट नाही. मृत्यू म्हणजे फक्त देहाचा अंत नाही. भारतीय तत्त्वज्ञानात देह आणि आत्मा वेगळे मानले जातात. देह नश्वर आहे, आत्मा अजर अमर आहे. म्हणूनच गीतेत म्हटलं आहे, वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्यति नरोपराणी. जसं आपण जुने कपडे सोडून नवे कपडे घालतो, तसाच आत्मा जुना देह सोडतो. मृत्यूच्या क्षणी काय होतं. ज्या क्षणी श्वास थांबतो, त्या क्षणी देह निष्क्रिय होतो, पण आत्मा लगेच निघून जातोच असं नाही. अनेक शास्त्रांमध्ये सांगितलं आहे की आत्मा काही वेळ देहाजवळच असतो. त्याला सगळं दिसतं, आपली माणसं, आपलं रडणं, त्याचं रडणं, त्यांचा आवाज. म्हणूनच असं सांगतात, मृत्यूनंतर मोठ्याने रडू नये, कारण आत्म्याला आसक्ती वाटते आणि त्याचा प्रवास कठीण होतो. मृत्यूनंतर आत्म्याचा प्रवास सुरू होतो. हा प्रवास सगळ्यांसाठी सारखा नसतो. तो ठरतो कर्मांवरती, विचारांवर, श्रद्धेवर आणि आयुष्य कसं जगलं यावरती. मंडळी, कोणी लगेच पुढे जातो, कोणी थांबतो, कोणी गोंधळात राहतो. म्हणूनच 13 दिवसांचे विधी असतात. 13 दिवस म्हणजे आत्म्याला नवीन अवस्था स्वीकारायला लागणारा काळ. या काळात पिंडदान, तर्पण, शांतीपाठ हे सगळं केलं जातं. आत्म्याला दिशा मिळावी म्हणून हे विधी मृतांसाठी
नाही तर जिवंतांच्या समाधानासाठी आहेत असंही अनेक संत सांगतात. आत्म्याला भूक तहान लागते का? आत्मा भौतिक नाही म्हणून त्याला अन्न लागत नाही, पण भावना लागतात, शांती लागते, मुक्ती लागते. म्हणूनच अन्नदान, ब्राह्मण भोजन, गरजूंना मदत हे आत्म्याच्या शांतीसाठी केलं जातं. मृत्यूनंतर आत्मा घरी येतो का? अनेक परंपरांमध्ये असं मानलं जातं की आत्मा काही काळ घराभोवती फिरतो. विशेषतः जर मृत्यू अचानक झाला असेल किंवा इच्छा अपूर्ण राहिल्या असतील. म्हणूनच दीप लावतात, अगरबत्ती लावतात, शांत मंत्र म्हणतात. हे सगळं भीतीसाठी नाही तर शांतीसाठी आहे. कारण आपण रडलो तर आत्म्याला त्रास होतो का? हो, असं मानलं जातं की अतिशय आक्रोश आत्म्याला बांधून ठेवतो. म्हणूनच संत सांगतात, डोळ्यात पाणी असू द्या पण मनात पकड ठेवू नका. आत्मा आपण रडताना पाहतो, आपला आक्रोश पाहतो, त्याला त्रास होतो, त्याला खूप त्रास होतो. तिथून निघून जाण्याचा त्याला त्रास होतो. त्याला आपले प्रियजन सर्व दिसतात पण आपल्याला तो दिसत नाही. प्रेम आठवा, आशीर्वाद आठवा, पण आत्म्याला अडवू नका. आत्मा अडतो तर त्याला खूप त्रास होत असतो. गरुड पुराण काय सांगतं? गरुड पुराणात आत्म्याच्या प्रवासाचं वर्णन आहे, पण ते भीती दाखवण्यासाठी नाही. ते सांगतं जसं माणूस जगतो तसाच प्रवास अनुभवतो. पण हे ग्रंथ सामान्य माणसासाठी नाहीत, म्हणूनच सर्वांनी ते वाचावेत असं नाही. आत्मा परत जन्म घेतो का? हो, भारतीय तत्त्वज्ञानात पुनर्जन्म मानला जातो. अशा खूप काही घटना आपण पाहिल्या आहेत, यूट्यूबवर अवेलेबल आहेत. पुनर्जन्म, एखादी व्यक्ती जर या काळात मरण पावली तर त्या क्षणी तिचा पुनर्जन्म दुसऱ्या ठिकाणी होतो किंवा काही काळानंतर त्या व्यक्तीचा पुनर्जन्म नक्कीच होतो. पण तो लगेच होत नाही, तो कर्मानुसार ठरतो. म्हणूनच काही आत्मे लगेच जन्म घेतात, काही काळ थांबतात, काही मुक्त होतात. असे खूप वेगवेगळी आत्मा असतात. त्यांच्या जीवनावरती, त्यांच्या कर्मावरती या सगळ्या गोष्टी ठरल्या जातात. मग जिवंतांनी काय करावे? जिवंत जे असतात त्यांनी काय करावे? सर्वात महत्त्वाची गोष्ट, भीती बाळगू नका. मृत्यू हा जीवनाचा भाग आहे. तो शिक्षा नाही, तो परिवर्तन आहे. आज जिवंत असताना प्रामाणिक राहा, कोणाला दुखवू नका, मन स्वच्छ ठेवा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. कारण जसं जीवन तसंच मृत्यूनंतरचा प्रवास. आजचा हा व्हिडिओ कोणालाही घाबरवण्यासाठी नाही, कोणाला दुःखी करण्यासाठी नाही, तर मन शांत करण्यासाठी, भ्रम दूर करण्यासाठी आणि श्रद्धा वाढवण्यासाठी आहे. जर हा व्हिडिओ पाहून थोडीशी, खूप थोडीशी जरी मनाला शांती मिळाली असेल, शांतता आली असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या जवळच्यांना, कारण तुमच्या ग्रुपमध्ये, तुमच्या स्टेटसला ठेवा. कारण हा व्हिडिओ शेअर केल्यावरती कोणाचं तरी दुःख थोडं हलकं होईल. कोणाला तरी त्रास झालेला असेल तर त्याचं दुःख थोडं हलकं होईल. श्री स्वामी समर्थ नक्की लिहा कमेंटद्वारे. जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून जा. आजचा विषय थोडासा गंभीर आहे, पण सत्य आणि श्रद्धेने भरलेला आहे. आपल्याला कधी ना कधी प्रश्न पडतोच, एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो का? आणि जर होतो तर राशी किंवा ग्रह त्याला कारणीभूत असतात का? चला तर जाणून घेऊया, शांतपणे समजून घेऊया. ज्योतिषशास्त्रात स्पष्ट सांगितलेलं आहे ते काय. तर मंडळी, फक्त राशी पाहून कोणाचाही मृत्यू सांगता येत नाही. कारण राशी म्हणजे फक्त एक भाग, पूर्ण सत्य नसतं. अपघात, अचानक घटना, धक्कादायक प्रसंग हे प्रामुख्याने मंगळ, राहू आणि शनी या ग्रहांशी जोडलेले जातात. मंगळ वेग दाखवतो, घाई दाखवतो. राहू अचानक घडणाऱ्या गोष्टी दाखवतो आणि शनी कर्माची वेळ दाखवतो. जेव्हा हे ग्रह
कुंडलीतील 8व्या भावाशी 6व्या भावाशी किंवा 12व्या भावाशी जोडले जातात आणि त्याच वेळी कठीण दशा सुरू असते, तेव्हा अपघाताची शक्यता वाढते. पण याचा अर्थ मृत्यू नक्की होतो असं नाही, हे लक्षात ठेवा. ग्रह इशारा देतात, निर्णय करत नाहीत. आपल्या परंपरेत एक फार सुंदर विचार आहे. मृत्यू अपघाती वाटतो, पण वेळ अपघाती नसते. म्हणजे काय? मृत्यूचं कारण बदलू शकतं. अपघात, आजार, वार्धक्य, पण जायची वेळ ठरलेली असते, अशी श्रद्धा आहे. म्हणूनच संत म्हणतात, घाबरायचं नाही तर सावध राहायचं. ज्योतिषाचा उपयोग भीती पसरवण्यासाठी नाही, तर जीवनात योग्य वेळी काळजी घेण्यासाठी आहे. वाईट काळात मन शांत ठेवा, घाई टाळा, वाहन चालवताना सावध राहा आणि ईश्वरावर श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा असेल तर भीती कमी होते आणि भीती कमी झाली की संकटही दूर होत राहतात. जर तुम्हाला हा विषय मनाला लागला असेल किंवा कोणासाठी काळजी वाटत असेल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. हा व्हिडिओ इतरांपर्यंत पोहोचवा, कदाचित कुणाचं मन शांत होईल. आणि मंडळी, आपल्याला आणखीही प्रश्न पडतात. एकादशीला मृत्यू झाला तर काय होतं बरं? एकादशीला मृत्यू होणं चांगलं मानतात का? काय होतं एकादशीला मृत्यू? पुण्य मिळतं की मुक्ती मिळते? चला, या सगळ्या प्रश्नांना शांतपणे, श्रद्धेने आणि सत्याने उत्तर शोधूया. सर्वप्रथम एक स्पष्ट गोष्ट समजून घ्या. मृत्यू कोणत्या दिवशी होतो हे आपल्या हातात नाही. एकादशी असो, सोमवार असो या अमावस्या असो, मृत्यू दिवस पाहून येत नाही. पण भारतीय धर्म परंपरेत काही दिवसांना विशेष आध्यात्मिक महत्त्व दिलं गेलं आहे आणि त्यात एकादशी फार महत्त्वाची मानली जाते. एकादशी म्हणजे काय? चला तर जाणून घेऊया. एकादशी म्हणजे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय असलेला दिवस. या दिवशी उपवास, नामस्मरण, जप, भक्ती, आत्मशुद्धी यांना म्हणूनच शास्त्रात असं म्हटलं आहे, एकादशीला केलेली भक्ती अनेक जन्मांची पाप कमी करते. आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. एकादशीला मृत्यू झाला तर काय होतं? धर्मग्रंथांमध्ये असं सांगितलं आहे की जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू एकादशीच्या दिवशी झाला आणि त्या व्यक्तीने आयुष्यात काही प्रमाणात तरी पुण्य केलं असेल किंवा सत्कर्म, नामस्मरण, दान, भक्ती दिलेली असेल तर तिच्या आत्म्याला विष्णू लोकाची प्राप्ती होते असं मानलं जातं. पण लक्षात ठेवा, हे श्रद्धेचं विधान आहे, हमी किंवा नियम नाही. एक फार मोठा गैरसमज आहे. एकादशीला मृत्यू झाला म्हणजे मोक्ष नक्की, हे पूर्ण सत्य नाही. कारण मोक्ष हा एका दिवसावर ठरत नाही, तो संपूर्ण आयुष्याच्या कर्मांवरती ठरतो. एकादशीचा मृत्यू फक्त एक शुभ योग मानला जातो, मोक्षाची हमी नाही. म्हणजे काय? एखादा माणूस आयुष्यभर वाईट कर्म करत राहिला आणि फक्त एकादशीला गेला म्हणून तो मुक्त झाला असं शास्त्र सांगत नाही. आणि एखादा माणूस साधं, प्रामाणिक, भक्तीचं आयुष्य जगला पण दुसऱ्या दिवशी गेला तर तो वंचित राहिला, हेही खरं नाही. संत काय म्हणतात? मृत्यूची तारीख महत्त्वाची नाही, मरण्याच्या आधीचं जीवन महत्त्वाचं आहे. एकादशीचा दिवस आपल्याला आठवण करून देतो, जीवन क्षणभंगूर आहे आणि नामस्मरण आवश्यक आहे. म्हणूनच या विषयाकडे भीतीने नाही तर बोधाने पाहायला हवं. एकादशीला मृत्यू झाला म्हणून घाबरण्याची गरज नाही आणि एकादशी येते म्हणून मरणाची वाट पाहायचीही गरज नाही. एकादशी आपल्याला काय शिकवते? उपवास म्हणजे फक्त अन्न टाळणं नाही, तर वाईट विचार टाळणं, अहंकार टाळणं, क्रोध टाळणं. जो माणूस हे आयुष्यात पाळतो त्याला कुठल्याही दिवशी ईश्वराची कृपा मिळते. म्हणूनच आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, एकादशीला मृत्यू झाला म्हणून आत्मा महान ठरत नाही आणि दुसऱ्या दिवशी झाला म्हणून कमी ठरत नाही. एकादशीला जर मृत्यू झाला तर त्याच्या कर्मावरती
त्या आत्म्याचं सर्व काही ठरतं. त्याच्यानंतरच्या दिवशी जरी झाला तर ते फक्त कर्मावरती ठरतं. महान ठरतो तो ज्याने जीवन भक्तीने प्रामाणिकपणे जगलं, देवाच्या या निसर्गाला हानी नाही पोहोचवली. जर हा व्हिडिओ तुम्हाला मनापासून आवडला असेल किंवा तुमच्या मनातली भीती कमी झाली असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. हा व्हिडिओ शेअर करा, कारण कदाचित कुणाचं मन शांत होईल. कुणाला भीती वाटत असेल तर त्याला भीती नाही वाटणार. कृपया हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे की मृत्यूचा काळ ठरलेला असतो, पण मृत्यूचं कारण बदलू शकतं. होय, असं म्हटलंच आहे ना. म्हणजे एखादा अपघात होऊनही माणूस वाचतो. कितीही डेंजर अपघात असला, कितीही मोठा अपघात असला, त्यातून माणूस नक्कीच वाचतो. पण कारण त्याची वेळ आलेली नसते. आणि कधीकधी छोटासा धक्का, कधीकधी झोपेतही माणूस जातो, कारण वेळ पूर्ण झालेली असते. हे ऐकायला कठीण आहे, पण हीच आपली परंपरागत श्रद्धा आहे. म्हणजे हेच असं म्हटलं जातं की त्याची वेळ आली तो गेला. म्हणूनच संत म्हणतात, जायचं असेल तर गाडी नाही पाय घसरतो, जायचं नसेल तर गाडी उलटूनही जीव वाचतो. आता प्रश्न येतो, ते टाळता येतं का? ज्योतिष असं सांगतात, पूर्ण टाळता येईल असं नाही, पण धोका कमी करता येतो. कसा? वाईट काळात घाई टाळायची, घाई करायची नाही. रात्रीचा प्रवास टाळायचा, खूप अर्जंट असेल तरच करायचा. वाद भांडण हे टाळायचं. वाहन हळू चालवायचं. वाहन चालवताना लक्ष फक्त गाडी चालवण्याकडेच ठेवू द्यायचं. वाहन चालवताना फोनवरती न बोलणे, मोबाईलचा यूज न करणे हेच योग्य ठरतं. शरीराला थकू द्यायचं नाही. शरीराला रोज योगा प्राणायाम या गोष्टी करायच्या. म्हणजेच आपण ठीक असतो तर आपल्याला आजार कोणते होणार नाहीत. आणि जर आपण सावधरित्या गाडी चालवली तर आपले ॲक्सिडेंटसुद्धा होणार नाहीत, म्हणजेच अपघात होणार नाहीत. तर मंडळी, श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं तर नामस्मरण, मनाची शांतता, आईवडिलांची सेवा आणि चांगले कर्म, गरजूंची मदत हे सगळं माणसाच्या अंतर्मनाला बळ देतं. आणि जे मन शांत असतं तेच योग्य निर्णय घेतं. हा व्हिडिओ पाहून कोणी घाबरू नये, कोणी कुंडली काढून बसू नये, कारण जीवन जगण्यासाठी आहे, भीती घालवण्यासाठी नाही. आणि मंडळी, तुम्ही आता बघत असाल की अपघात घडतात, लगेच तुम्ही तुमचा विचार करतात, पण असं करू नका. तुम्ही तुमचं भविष्य पाहू नका. मरण कधी, जन्म कधी, काय आहे हे पाहू नका. याच्यामध्ये जीवन घालवण्यात काही उपयोग नाही. जीवन जगण्यासाठी आहे, भीतीत घालवण्यासाठी नाही. जर तुमच्या मनात कधी भीती आली असेल किंवा तुमच्या अपघाताने मन अस्वस्थ झालं असेल तर आज एक गोष्ट लक्षात ठेवा, श्रद्धा ठेवा, सावध राहा, जीवनावर प्रेम करा. मंडळी, आज मी असा विषय घेऊन आले आहे जो प्रत्येकाच्या मनात कधी ना कधी येतो, पण कोणी उघडपणे याच्यावर विचार करत नाही. सगळ्यांना भीती वाटते, ती म्हणजे फक्त मृत्यूची. पण सगळ्यांना तर एक दिवस मरायचंच आहे. सगळ्यांना त्या देवाच्या दारात जायचंच आहे. एखाद्याचा अपघाती मृत्यू होतो का आणि राशी ग्रह याचा काही संबंध असतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हे टाळता येतं का? चला तर आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहूया. हा व्हिडिओ पाहताना कृपया घाबरू नका, काही भीतीचं नाही आहे. याच्यात उपाय देखील मी सांगितला आहे, कारण हा व्हिडिओ भीतीसाठी नाही. हा व्हिडिओ समज, श्रद्धा आणि शांततेसाठी आहे. आपण रोज बातम्या पाहतो, कोणी ना कोणी अपघातात गेलं, कोणी अचानक झोपेत, कोणी अगदी तरुण वयात. आणि मग मनात प्रश्न येतो, याच्यासोबतच का, इतकं अचानक का? हे प्रश्न चुकीचे नाहीत. हे प्रश्न माणूस असल्यामुळे आपल्याला नक्कीच येतात. आणि मंडळी, ज्योतिषशास्त्रात एक गोष्ट फार स्पष्ट सांगितली आहे, फक्त राशी पाहून मृत्यू सांगता येत नाही. कारण राशी म्हणजे काय? आपण जन्मलो त्यावेळी चंद्र ज्या राशीत होता ती रास,
पण माणसाचं आयुष्य फक्त एका ग्रहावर ठरत नाही. त्यासाठी पाहावी लागते ती कुंडली, 12 भाव, 9 ग्रह, दशा, अंतर्दशा आणि सध्याची ग्रहचाल. म्हणजेच फक्त माझी ही रास आहे म्हणून काहीही ठरत नाही. तरीसुद्धा अपघात, अचानक घटना, धक्का यासाठी काही ग्रह महत्त्वाचे मानले जातात. पहिला ग्रह आहे तो म्हणजे मंगळ. मंगळ म्हणजे वेग, घाई, धाडस, रक्त वाहन यंत्र. मंगळ कमजोर असेल किंवा चुकीच्या भावात असेल तर माणूस घाई करतो, धोक्याची जाणीव असूनही दुर्लक्ष करतो. दुसरा ग्रह आहे तो म्हणजे राहू. राहू म्हणजे अचानक अनपेक्षित दिशा बदलणारी घटना. राहू असतो तेव्हा घटना कशी घडते हेच कळत नाही. तिसरा ग्रह तो आहे शनी. हो, शनी. शनी म्हणजे कर्म, वेळ, भोग. शनी कधीही अचानक नसतो, तो वेळ घेऊन फळ देतो. पण जेव्हा शनीचा कठीण काळ येतो तेव्हा माणूस थकतो, दुर्लक्ष करतो आणि चूक होते. आता महत्त्वाचा मुद्दा आहे का, हे ग्रह मृत्यू देत नाहीत. हे ग्रह फक्त इशारा देतात. इशारा म्हणजे काय? सावध राहा, वेग कमी करा, निर्णय विचार करून घ्या, शरीराकडे लक्ष द्या. आपल्या शास्त्रात असं म्हटलं आहे, मृत्यूचा काळ ठरलेला असतो, पण मृत्यूचं कारण